तर मी आज बनवत आहे वांग्याची भाजी, भरलेली वांगी। त्याच्यासाठी घेतलं आहे खोबरं, लसूण घेतला आहे थोडा आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे वाटून घेऊया आपण मिक्सरमध्ये। थोडीशी हळद घालूया, थोडंसं मीठ आणि आपलं काळं तिखट, जसं आपल्याला तिखट लागतं तसं त्याच्याऐवजी हे वाटून घेऊया आपण। चला तर वांगी आपले हे चिरून झाले आहेत, तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे मीठ हळद थोडं भरायचं आहे अगोदर ह्याच्यामध्ये नंतरला हा मसाला आपण जो वाटला आहे खोबरं लसूणचा, हे आपण मीठ भरूया असं। हा बघा मसाला भरायचा आता, खोबरं लसूण आणि तिखट घातलेलं ह्याच्यात, कोथिंबीर, चला तर आपण फोडणी देऊया आता। त्यात घालूया आपण थोडी मोहरी, थोडंसं जिरं, घालूया थोडंसं झाकून ठेवूया आपण, ह्याला वाफूया। तर वाफलं आहे आपलं, ह्याच्यात थोडं आपण पाणी घालूया। ठेवूया 10 मिनिटं। तर मी आज बनवत आहे वांग्याची भाजी, भरलेली वांगी। त्याच्यासाठी घेतलं आहे खोबरं, लसूण घेतला आहे थोडा आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे वाटून घेऊया आपण मिक्सरमध्ये। थोडीशी हळद घालूया, थोडंसं मीठ आणि आपलं काळं तिखट, जसं आपल्याला तिखट लागतं तसं त्याच्याऐवजी हे वाटून घेऊया आपण। चला तर वांगी आपले हे चिरून झाले आहेत, तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे मीठ हळद थोडं भरायचं आहे अगोदर ह्याच्यामध्ये नंतरला हा मसाला आपण जो वाटला आहे खोबरं लसूणचा, हे आपण मीठ भरूया असं। हा बघा मसाला भरायचा आता, खोबरं लसूण आणि तिखट घातलेलं ह्याच्यात, कोथिंबीर, चला तर आपण फोडणी देऊया आता। त्यात घालूया आपण थोडी मोहरी,
थोडंसं जिरं, थोडंसं झाकून ठेवूया आपण ह्याला, वाफूया. तर वाफलं आहे आपलं. आणि त्यात थोडं आपण पाणी घालूया. ठेवूया 10 मिनटं. हा आपली झणझणीत अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा. हा आपली झणझणीत अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा.